शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. धर्मांतरणाचे प्रकरण अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणात पोलिसांनी फ्री हँड देण्याचे निर्देश. सूत्रांची माहिती. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांनी मोठी चूक केली आहे. आता त्यांचे परिणाम भोगावे लागतील. मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचा कडक इशारा. गावागावात मेसेज पोहोचवण्याचेही आदेश. सूत्रांची माहिती. काल लोकशाहीचा विजय. आम्ही सरकारचा कट उधळून लावला. जुने विधेयक आणा, आम्ही पाठिंबा देऊ. प्रियंका गांधी यांचं वक्तव्य. देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार. विधेयक पडल्यानंतर जल्लोष साजरा करणं दुर्दैवी. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर त्यांच्या पापाचा अंत सुरू झालाय म्हणून जल्लोष केला. नाना पटोलेंचं उत्तर. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्रानं भोंदू विधेयक आणलं. महिलांच्या नावाखाली जागा वाढवण्याचा डाव होता. संजय राऊतांचा आरोप. डिलिमिटेशनमुळे दक्षिणेवर अन्याय होणार हे माहीत असूनही टीडीपीचं विधेयकाच्या बाजूने मतदान. VSR सोबतच्या संबंधांमुळे दबावातून टीडीपीनं मतदान केलं. रोहित पवारांचा आरोप. जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर. कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब. सूत्रांची माहिती. जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात. पुरावे नष्ट करण्याचा डाव. एप्स्टीनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खराचं होणार. नाना पटोलेंकडून शंका उपस्थित. तर पोलीस तपासातून सगळं बाहेर येईल. संजय राऊतांचं भाष्य. शिवसेनेत विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. परतवाडा प्रकरणाचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून आढावा. कुणीही तणाव निर्माण करण्याचं काम करू नका. मीडियात बोलण्यापेक्षा पुरावे पोलिसांना द्या. बावनकुळेंनी अनिल बोंडे आणि नवनीत राणांचे कान टोचले. परतवाडा प्रकरणात लवगुरूची एंट्री. लवगुरूकडून आरोपी अयानला खास टिप्स. आप वही होना म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा. पोलिसांकडून लवगुरूचा शोध सुरू. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल 10 पोलिसांच्या रडारवर. पैसे देऊन कॅफेत गैरप्रकार सुरू असल्याचा संशय. आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफेत तपास. कॅफे चालकाचीही कसून चौकशी. धर्मांतरण प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल. 4 सदस्यीय पथकाकडून प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी. कागदपत्रांच्या फाईल्स घेऊन SIT पथकही नाशकात. पोलिसांना गुंगारा देत निदा खानची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. अटकपूर्व जामिनावर आज नाशिक कोर्टात सुनावणीची शक्यता. नाशिक धर्मांतरण प्रकरणात ATSची एंट्री. रझा मेमन आणि शफी शेखची 3 तासांपासून कसून चौकशी. आरोपींना आज कोर्टात हजर करणार. प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय. भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यात SIT पुन्हा खरातचा ताबा घेणार. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ. सूत्रांची माहिती. शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याला मंजुरी. सूत्रांची माहिती. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 7000ची वाढ. सोन्याचे दर GST सह 1,57,000 तर चांदीचे दर 2,67,000 स्थिरावले. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.